स्वामी समर्थ प्रकट दिन कथा. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध द्वादशी या पवित्र दिवशी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिवस साजरा केला जातो. हा दिवस भक्तांसाठी अत्यंत मंगल मानला जातो. अनेक वर्षांपूर्वी अक्कलकोट नगरीजवळील जंगलात एक अद्भुत घटना घडली. त्या दिवशी पहाटेपासूनच परिसरात वेगळेच चैतन्य होते. पक्षी गोड आवाजात किलबिल करत होते, वारा मंद वाहत होता आणि आकाशात अलौकिक शांतता होती. त्या जंगलात काही मेंढपाळ गुरे चारत होते. अचानक त्यांना एका विशाल वडाच्या झाडाखाली तेजस्वी प्रकाश दिसला. जवळ जाऊन पाहतात तो काय, एक दिगंबर तेजस्वी पुरुष ध्यानस्थ अवस्थेत बसले होते. त्यांच्या मुखावर विलक्षण शांती, डोळ्यांत करुणा आणि देहाभोवती दिव्य तेज पसरले होते. मेंढपाळ घाबरले, पण मनाला विलक्षण शांती लाभली. त्यांपैकी एकाने धैर्य करून विचारले, महाराज, आपण कोण? त्या तेजस्वी पुरुषांनी डोळे उघडले आणि अत्यंत शांत स्वरात म्हणाले, मी आहे, जो आहे. भय सोड, श्रद्धा ठेव. हे शब्द ऐकताच सर्वजण नतमस्तक झाले. त्या दिवसापासून लोकांना कळू लागले की हा कोणी सामान्य पुरुष नसून परमसिद्ध अवतारी संत श्री स्वामी समर्थ आहेत. हळूहळू स्वामी समर्थ अक्कलकोट नगरीत आले. त्यांनी कोणालाही आपली ओळख सांगितली नाही, पण त्यांच्या कृतीतून, वाणीतून आणि चमत्कारातून लोकांना त्यांच्या दिव्यत्वाचा अनुभव येऊ लागला. कोणी आजारी असेल तर फक्त त्यांच्या नजरेने बरे होत असे. कोणी दुःखी असेल तर 2 शब्दांत त्याचे दुःख हलके होत असे. अहंकार, लोभ, भय सर्व नाहीसे होत असे. स्वामी समर्थ नेहमी म्हणत, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींनी भक्तांना एकच संदेश दिला, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि कर्म करत राहा. आजही भक्तांचा ठाम विश्वास आहे की स्वामी समर्थ अक्कलकोटात प्रत्यक्ष नसले तरी ते प्रत्येक भक्ताच्या हृदयात आजही जागृत आहेत.